कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला 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 हा लवकर 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 लवकर. नाही शाबास. आजोबा लगेच सुरू. कर कर. चला ऐका 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 ऐका. मामा काका काकी बाबू सगळे बाहेर या. हो 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 छोटे सरकार काय झालं? आता काय मीटिंग घेणार आहात का? अगं मामा आणि सगळ्यांना काही बाहेर येऊ दे. काका आणि कुत्तेस कधी येणार तू? ये लवकर. आलो 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 बाळा. हा काय काय झालं? काका आजोबा आपल्याला काहीतरी सांगणार आहेत. हो काय विनायकराव काय झालं? आजोबा लवकर सांगा. काही नाही बापू, नुकतीच सुगी संपली ना तर मग यशानं गावाकडनं जेवण, रानातला मेवा आणि धान्य पाठवले. ते पोचले तिकडच्या घरी, तर म्हटलं आपण सगळेच जाऊया तिकडे जेवायला. तसं बी येताना काय काय आणायचं तिथनं ते बी घेऊन येऊ. म्हणजे आसगावातलं खायला मिळणार म्हणा की. हा अहो लय दिवस झालं रानातलं जेवलो नाही मी. बापू आपण सगळेच जाऊयात. आपल्याला सगळ्यांना खूप मजा येईल. मी काय म्हणते, तुम्ही सगळे या जाऊन, मी थांबते इथंच. रुपाली तू एकटी थांबून काय करणार इथं हा? अगं आणि तसं बी काय काय आणायचं ना, तू लागशीलच ना तिथं. हो ना. हो रुपाली ताई मला तर खूप आवडेल. चला ना आपण जाऊ. जरा शांत बस. रुपाली अगं आसगावकडचं जेवण रोज नाही मिळत. चल तू पण. ताई चला ना तुम्ही. हो आज निदान स्वयंपाक नाही करायला लागायचा प्लीज. अगं मोना मला काहीतरी गडबड वाटते. तू जरा शांत बस. अहो मामनजी सगळं खरं, पण अपर्णा आणि भाऊजींच्या जेवणाचं काय? काय रुपाली काकी बाबा मामा सगळं सांगावं लागतं का? बाबा जाईल का नाही तिकडं? अगं अर्जाला बी यायला उशीरच होणार आहे, तसा कामाचा लोड आहे म्हणत होता, आणि तो काम झालं की येईल तिकडं. रुपाली अगं कसला विचार करतेस तू? हो ना. अहो तुम्ही एकटे इकडे काय करणार आहात? चला ना प्लीज. बरं ठीक आहे, जाऊयात आपण सगळे तिकडे. चला. एक मिनिट. अहो आणि यांचं काय? अगं मी मामा फोन केला होता, ते डायरेक्ट तिकडे येणार आहे. बरं. अरे हा म्हणजे दिप्याचं पण ठरलंय. अरे मग चला का थांबलोय आपण? चला चला. या. काही असो नसो, माझ्या आयुष्यात देवाने एवढी सोन्यासारखी माणसं पाठवली आहेत ना, खरंच नशीब आहे माझं. बाबांनी मला साथ द्यायचं ठरवलंय खरं, पण अर्जुनच्या आणि माझ्या नात्याविषयी मी खरंच अर्जुनशी बोलायला हवं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.